ग्रामीण भागात डीपी चोरीच्या अनेक घटना घडतायत। शिवाय त्याचा तपास घेणंही अशक्य असतं। ऐन हंगामाच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। गैरसोय होते ती वेगळीच। यावर उपाय म्हणून जळगावच्या SSBT अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपाय शोधला। विद्यार्थ्यांनी अवघ्या 5000त डीपी चोरी रोखता येणारं यंत्र तयार केलं। या यंत्रामध्ये एक केस ओपनिंगच्या इथे स्विच लावण्यात आलेला आहे आणि जर ह्या दोघी कंडिशनमध्येही सोर्स सक्सेस झाला तर त्याला तो ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे उचलून न्यावा लागेल। जर त्याला तो पूर्ण ट्रान्सफॉर्मर उचलावा लागला तर त्या ठिकाणी पण संबंधिताला त्या संबंधीचे मेसेज येतील। म्हणजेच हा ट्रान्सफॉर्मर चोरून कुठे नेला जात आहे याचे देखील तो संबंधिताला कोणत्या क्षेत्रात तो ट्रान्सफॉर्मर सध्या आहे या संबंधीचा तो मेसेज करेल। संबंधिताच्या इथे आपण पोलीस, शेतकरी, सामान्य नागरिक यांचेही नंबर टाकू शकतो, जेणेकरून ट्रान्सफॉर्मर चोरीवर आपण एक प्रकारे रोख लावला आहे। आमचा हा जो प्रोजेक्ट बनलेला आहे त्याची किंमत साधारणतः 4 ते 5 हजारामध्ये हा तयार झालेला आहे। त्यामुळे एक ट्रान्सफॉर्मर वाचवण्यासाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट करणे काही नुकसानीची नाही आहे। आणि दुसरा फायदा म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये बसवणार आहे। त्यामुळे बाहेरून या प्रोजेक्टला कोणी छेडछाणी करू शकत नाही। हा प्रोजेक्टचा फायदा आहे। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या यंत्राचं महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही कौतुक केलं। या यंत्रामध्ये 3 स्विच बनवण्यात आलेत। हे स्विच डीपीच्या विविध भागात बसवण्यात आलेत। चोर साधारणतः डीपीतील महागडे कॉपर म्हणजेच तांबे चोरण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता डीपीतील केस ओपन करताच या यंत्रातील GSM आणि GPS यंत्रणा पोलीस स्टेशन, विद्युत विभाग आणि गावातील ठराविक ठिकाणी संदेश पाठवते। या यंत्रातून एकाच वेळी 20 जणांना संदेश जातो। शेतकऱ्यांचा आज पाण्याची समस्या आहे, त्याच्यामुळे जर त्या समस्येवर आणखीन भर जर पडली, ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली आणि त्याच्यामुळे जर त्याचं उभं पीक जर जळालं तर त्याला पूर्णपणे आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आणि हे नुकसान काही वेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्येपर्यंत पोहोचतं। या सगळ्या समस्यांना हात घालण्यासाठी आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केला। याच्यासाठी आम्ही मुलांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना MSB आम्ही पाठवलं आणि सर्वे करण्यासाठी सांगितलं। त्यात आम्हाला असं माहीत पडलं की शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे तो आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करावा आणि मुलांनी ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये GSM, GPS टेक्नॉलॉजी, मायक्रो कंट्रोलर वापरून त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला। डीपी चोरी ही ग्रामीण भागासाठी गंभीर समस्या। हीच समस्या लक्षात घेऊन या शेतकऱ्यांच्या मुलांनी संशोधन केलं। त्यामुळे या संशोधनाला आता वाव देण्याची गरज आहे। यातून विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय होणारं नुकसानही टाळता येईल। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।